सानवी गैलमतर्फे फैजल पहिला चेंडू या फायनलच्या मॅचचा यावेळी स्वीप केला सुलतानच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू थांबणार नाहीये जाणार आहे सीमापार येतोय चौकार KSSL चौकार पाहायला भेटतोय पहिला चेंडू होता लोअर फुल टॉस आणि त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने धाडून दिले पाठवून दिले हा चौकार पाहायला भेटतोय अनेक आम्हाला स्पॉन्सर देखील या स्पर्धेसाठी जे शुभचिंतक आमचे हितचिंतक आहेत त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या संपूर्ण आयोजकांच्या वतीने महत्वाची मॅच फायनलची मॅच दोन्ही संघांना शुभेच्छा पहिला चेंडू चौकार वेलकम केलंय फैजलला परंतु रिव्हर्स या वेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलंय बॉल अडवायचा नाहीये चेंडू मात्र थांबेल की नाही यास थांबणार नाहीये चेंडू जातोय सीमापार 4 धावांसाठी हा देखील KSSL चौकार फैजल गोलंदाजी मार्गवर फैजल सारखा मोठा खेळाडू ज्यांनी कंधारी किंग सारख्या संघामधून देखील आपली जागा बनवली आणि टागोर नगर तो बाहेरचं क्रिकेट म्हणजे मोठं क्रिकेट जे खेळ आहे टेनिस बॉल क्रिकेटचा ते देखील फैजलने पाहिलं आहे परंतु समोर देखील सुलतान ऐकणार नाहीये पहिले 2 चेंडू फैजल यांचे त्या 2 चेंडूवर वेलकम केलंय बाउंड्रीने फैजल यांचा सुलतान देखील शांत राहणार परंतु फैजल देखील कमबॅक करणं जाणतात हायम ॲक्शन आहे उंचपुरे फैजल त्यांना देखील माहिती आहे की सुलतानला कसं थांबवायचंय पाहूया फायनलची मॅच अकूट टप्प्याचा चेंडू पहिले शफल झाले होते ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडिश फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या चेंडू देखील थांबणार नाही पहिले सलग 3 चौकार चौकारांची हॅट्रिक पाहायला भेटते सुलतान यांच्या बॅट मधून आणि समोर आहे फैजल काय मॅच पाहायला भेटते फायनलच्या मॅच मध्ये वेलकम केलंय हाय हॅलो केलंय फैजल यांना सुलतान यांनी आणि काय पाहता आपण विक्रोई क्रिकेटचा हा थरार पाहताय महोत्सव पाहताय क्रिकेटचा कन्नवार सुपर सिक्सर लीग पर्व 8वा KSSLचा पर्व 8वा पाहताय आपण आणि पहिल्या 3 बाउंड्रीज फायनलची मॅच फायनलच्या मॅच मध्ये जागा बनवायची असेल तर सुलतान सारखं बॅटिंग करावी लागेल उलटाच होता या वेळेला उलटा पुलटा स्विच हिट चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर हा देखील चौकार यावेळी 4 चौकार गेल्या संडेला 40+ 50+ खेळत असताना नंदकिशोर गोटनकर यांनी सलग 3-4 चौकार मारले होते यावेळी या सर्कलमध्ये सुलतान यांच्या बॅटमधून चौकार हे यंग टॅलेंट पाहायला भेटतं KSSLच्या माध्यमातून आपल्याला 6 चौकार जर मारले सुलतान यांनी तर त्यांना 500 रुपयाचा पारितोषिक आता प्रेक्षकांच्या देखील अपेक्षा वाढल्या आहेत त्यांना देखील बाउंड्रीज पाहायच्या आहेत पैसे लागले तरी चालतील परंतु आम्हाला बाउंड्रीज बघायच्या आहेत आम्हाला चांगलं क्रिकेट बघायचं आहे फैजल यांच्यावर आक्रमण चढवलंय समोर आहे सुलतान दोन्ही टागोरनगरचे खेळाडू एकमेकांना चांगले जाणतात त्यामुळे नक्कीच त्यांना माहिती आहे यावेळी गतिमान चेंडू पाहायला भेटला स्क्वेअरलेगच्या दिशेने डीप मध्ये खेळाडू धान नाही आहे ते यस खेळाडू देखील पोचले काही क्षणासाठी वाचलं होतं की खेळाडू पोचणार नाही पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत 2 धावा पूर्ण केल्या धावसंख्येचा वेग पाहायला भेटतो आपल्याला 18 धावा झाल्या धावफलकावर चौकाराने सुरुवात सलग 4 चौकार त्यानंतर डबलचा फटका स्ट्राईक मात्र सुलतानकडे राहुलला शांत ठेवलाय नॉन स्ट्राईक एंडला यावेळी सफल झाले अखिल बाजूला पाहिलं तर आनंद यांच्याकडून चुकी झाली आणि त्या चुकीचं रूपांतर एका धावामध्ये बाईच्या स्वरूपातील सिंगल पाहायला भेटतोय अंपर बाईज आहे का असं बाईच्या स्वरूपातील सिंगल पाहायला भेटतोय आणि षटक देखील संपलेलं आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 चेंडूचा खेळ संपलाय बिनबाद आपण जर पाहिलं ऐशुलेन यांची धावसंख्या झाली ती 19 धावा पहिल्या षटकामध्ये 19 धावांची मजल मारलेली आहे सुलतानच्या बॅटमधून आलेल्या त्या धावा पाहायला भेटल्या आपल्याला पहिले सलग 4 चौकार त्यानंतर डबलचा फटका आणि त्यानंतर बाईच्या स्वरूपातील सिंगल पाहायला भेटले KSSLचा थरार पाहता एक चांगला प्लॅटफॉर्म पाहायला भेटतो युवा खेळाडूंना अगदी कन्नवर नगर आमचे टागोर नगर गोदरेज परिसरातील खेळाडू देखील आपल्याला इथे खेळताना दिसले वैश्य लांगणे सिनियर खेळाडू देखील दिसले सुशील सोनावणे त्यानंतर पाहिलं तर भावेश शेलार सारखे खेळाडू देखील आपल्याला याच मैदानामध्ये खेळताना पाहायला भेटले एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण केलंय ते
KSSLच्या सर्वच आयोजकांनी. त्याचबरोबर राहुल पौडकर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, स्पर्धा देखील खेळले. त्यानंतर संदीप पवार असतील, अनेक खेळाडू या स्पर्धेमधून खेळले. त्यांनी आपले देखील संघातून योगदान केल्याने यावेळी संजय आले दुसरं षटक घेऊन आणि सुलतानने संजयचं स्वागत केलंय षटकाराने. येतोय KSSL षटकार. वेलकम केलंय. दोन्ही गोलंदाजांना जाणतात सुलतान, पण एकाच परिसरातून येतात, त्यामुळे त्यांना माहिती आहे फैजल काय टाकणार, त्यांना माहिती आहे संजय काय टाकणार, आणि संजयचं वेलकम केलंय षटकाराने. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू षटकार पाहायला भेटला सुलतान यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा. आणि 6 धावांनी स्कोर देखील पुढे जातोय. 25 धावा झाल्या धावफलकावर. पुन्हा एकदा रिव्हर्स, यावेळी उलटा पुलटा स्विच हिट आणि चेंडूला पाठवलाय सीमापार. यावेळी चौकार. सुलतान मात्र थांबत नाहीये. सुलतानच्या बॅट मध्ये स्प्रिंग आहे की काय थोडंसं चेक करावं लागेल आपल्याला. षटकार पाहायला भेटतात, चौकार पाहायला भेटतात, परंतु टायमिंग देखील तितकंच प्रॉपर पाहायला भेटत आहे. काय फटके पाहायला भेटत आहेत. एक षटकार त्यानंतर चौकार. चर्चा करायला लावलंय समोरच्या संघाला, म्हणजे सान्विका 11 यांना. सर्व खेळाडू आता एकत्र जमलेत. आता कसं थांबवायचं सुलतानच्या या फलंदाजीला. सुलतान नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय आणि या वादळाला कसं शांत करायचं हा प्रश्न पडला आता संजय आणि संपूर्ण संघाला देखील. एकूण 30 धावा झाल्या धाव फलकावर. एक षटकार एक चौकार. दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने आणि बाउंड्री नेवताना पाहायला. मॅच बॉल आलेला आहे. माझ्या मते राहुलला काही करायची गरज नाहीये सध्या तरी. नॉनस्ट्राईक एंडला उभं राहायचंय आणि समोरच्या बाजूला पाहिलं तर सुलतान बॅटिंग करतायत. सुलतानच्या बॅटमधून षटकार चौकार येत आहेत. पुन्हा एकदा संजय यांचा सामना करतील. यावेळी थोडासा बॅकफुटला गेले आणि कव्हरच्या वरून खेळायचा प्रयत्न होता सुलतान याचा. एकदा नक्कीच मिडल या ठिकाणी. आणि यावेळी स्ट्राईक रोटेट झालाय. यावेळी पहिला चेंडू फेस करणार आहे तो राहुल स्वतः कॅप्टनच्या भूमिकेत, परंतु सुलतान यांनी आपलं काम केलंय. 30 धावा झाल्या धावफलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि संजय विकेट घेण्यामध्ये त्यांना देखील यश लाभेल की नाही हे देखील पाहायचंय. राहुल वराडकर एक मोठं नाव विक्रयला स्वीकारायसाठी गेली कित्येक वर्ष ते देखील क्रिकेट खेळत आहेत आणि त्यातल्या त्यात बाहेरचं क्रिकेट खेळत असताना गली क्रिकेट देखील कुठे कमी पडू देणार नाही याची नोंद घेतात आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आवर्जून भाग घेतात. अगुट टप्प्याचा चेंडू. यावेळी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाहीये. जातोय आरपार. येतोय चौकार. KSSL चौकार. क्या बात आहे. राहुल देखील आल्याने राहुल देखील तीच बोली बोलतायत. एका बाजूला सुलतान आहे, त्याच्यापासून जर वाचलात तर समोर राहुल देखील आहे, म्हणजे राहुल देखील तुम्हाला सोडणार नाहीये. 34 धावा झाल्या धावफलकावर. दुसऱ्या षटकातच खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आपण पाहताय KSSL 8वं पर्व.
यावेळी सरळ बॅटने, सीधी बॅट, नो बकवास, चेंडू थांबणार नाहीये, येतोय चौकार, KSSL चौकार. यावेळी म्हणजे फरवाले बॉल असतील ना, त्या बॉलचं फर देखील ठेवलेलं नाहीये बॅट्समन लोकांनी आणि दुसरंच षटक चालू आहे. 4 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतोय. 38 धावा, 38 झालेत. पुन्हा एकदा सरळ बॅटनी लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला भेटतोय. फैजल येणार का, कॅच पूर्ण होणार का? यस, कॅच देखील पूर्ण झाला आणि कारवा यांना पहिल्या गडी बाद करण्यात यश लाभलंय. स्वतः कॅप्टन बाद होत आहेत. चांगला फटका होता, परंतु उंची जास्त भेटली आणि लांबी थोडीशी कमी भेटली, त्यामुळे नक्कीच विकेटचं पतन. पहिल्या गडी बाद होतोय, पहिल्या विकेटचं पतन. 38 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला आयुष 11 यांचा. स्वतः कॅप्टनच्या भूमिकेत एक चौकार पाहायला भेटला मिड विकेटच्या दिशेने, त्यानंतर समोरच्या बाजूने पाहायला भेटला. 2 चौकार तर नक्कीच पाहायला भेटले. त्यानंतर राहुल काहीशे नाराज. पाणी घेऊन जायचं थोडंसं, थोडी घाई करा, फायनलची मॅच आहे, आपल्याला लवकरात लवकर मॅच खेळवायची आहे. KSSL क्रिकेटचा हा महासंग्राम, हा क्रिकेटचा कार्निवल मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे, महोत्सव आपण पाहत आहे आणि एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय युवा खेळाडूंना. त्याचबरोबर लेजंड खेळाडू देखील खेळताना पाहायला भेटले, त्यामुळे युवा खेळाडूंना त्या लेजंड खेळाडूंकडून नक्कीच काही ना काही शिकण्यासारखं भेटतं, की कशी गोलंदाजी करावी, कशी फलंदाजी करावी आणि क्रुशल मुवमेंटला कसं विकेटवर उभं राहून बॅटिंग करायची, या सर्वच गोष्टी शिकायला भेटतात आपल्याला. चालू मॅचच्या दिशेने 38 धावा झाल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटत आहेत ते जायद. आता सुलतान आणि जाईद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये विकेटवर आपल्याला पाहायला भेटते. जाईद देखील टागोरनगर परिसरातील खेळाडू आहेत, त्यामुळे सुलतान आणि जाहीद एकत्र खेळले नक्कीच असणार आहेत. ते देखील जाणतात की फैजल आणि संजय खारवा यांना कसं खेळायचं. संजय यांना पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्यासाठी यश लाभलेलं आहे. नक्कीच षटकार चौकार त्यांना देखील आले, परंतु पहिला गडी बाद करून दिलाय. आता जयद आणि सुलतानी जोडी मैदानाच्या आतमध्ये. जयद न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंडला पाहू शकतो. षटक संपलेला आहे, चला फास्ट करायचंय, थोडीशी घाई करा. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा फैजल येताना पाहायला भेटत, तिसरं षटक घेऊन. समोर आहे सुलतान. आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा वेग होता आणि यावेळेला मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटला. नक्कीच आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु त्याला प्रॉपर टायमिंग करू शकले नाही. थोडेसे क्षेत्ररक्षणात बदल पाहायला भेटतोय. पॉवर प्लेचे षटकं संपलेले आहेत. यावेळी वेग पाहायला भेटला. यावेळी पहिलंच मन बनवलं होतं की रिव्हर्स खेळायचं आहे. यावेळी अयशस्वी प्रयत्न पाहायला भेटतोय सुलतान यांच्याकडून. थोडीशी चर्चा होताना पाहायला भेटते दोन्ही बॅटरच्या मध्ये. आपल्याला जयद आणि सुलतान काहीशी चर्चा करतायत, काहीसं सांगतायत की कसं खेळायचं. पहिलं षटक तर नक्कीच सुलतान यांच्या नावावर राहिलं, परंतु फैजल देखील कमी नाहीये, त्यांना देखील माहिती आहे की कसं कमबॅक करायचंय. यावेळी व्हाईट बॉल. यावेळी थोडंसं हा आखूड टप्प्याचा चेंडू नक्कीच होता, परंतु गती परिवर्तन, थोडंसं लाईन अँड लेन चेंज केली, थोडंसं व्हेरिएशन पाहायला भेटलं, स्लो रन पाहायला भेटला आणि त्याचमुळे व्हाईट बॉल. धावसंख्येत एकनी भर पडताना पाहायला भेटते 39. यावेळी थांबलेला धावफलक पुढे जातोय. 39 धावा झालेत. यावेळी वेग, चेंडू हवेत, कॅच होणार का? तांबे पुन्हा एकदा कॅचच्या खाली पोहोचणार. यास, कॅच पूर्ण केली जाते आणि सुलतान नावाचं वादळ मैदानाच्या आतमधून मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला भेटतंय. दुसऱ्या विकेटचं पतन. त्या फैजल यांना चौकार मारले होते, त्याच फैजल यांनी सुलतान यांना देखील माघारी परतवलंय. तू शेर तो मैं सव्वा शेर, असंच काहीसं फैजल सांगतात सुलतान यांना. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकर पाठवायचे. राहुल आपल्याला विनंती असेल लाईनअप तयार ठेवायची आहे. संध्याकाळचं 17 आणि फायनलची मॅच आपण खेळतोय. KSSL पर्व 8वा महाअंतिम मॅच, महाअंतिम मुकाबला आपण पाहतोय.
न्यू बॅटर सुलतान यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते हिमांशू. हिमांशू आहेत न्यू बॅटर. स्ट्राईकवर आपण त्यांना पाहतोय. यावेळी हलक्या हाताने सन्मान दिलाय, पुश केलाय कव्हरच्या दिशेमध्ये. डीपमध्ये खेळाडू आहेत ला आणि तांबे पुन्हा एकदा पोचतायत वेगाने, परंतु 2 धावा चपळाईने पूर्ण केल्या जात आहेत. अगदी दिवसा ढवळ्या धावांची चोरी होताना पाहायला भेटते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. 2 धावांनी धावफलक पुढे जातोय. 41 धावा झाल्या. 4 चेंडूचा खेळ झाला आणि क्या बात आहे, काय धाव सिंगल डबल पाहायला भेटले आपल्याला. पुश करो और खुश रहो. आखू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा व्हेरिएशन करण्यासाठी गेले होते. यावेळी व्हाईट बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल तुम्हाला. धावसंख्येत अतिरिक्त धावेची भर पडते. 42 धावा झाल्यात धावफलकावर. महत्वाची मॅच बाहेरील बाजूला देखील चर्चा होताना पाहायला भेटते. KSSL ची हे 8वं पर्व आपल्या नावावर कोण करणारी ट्रॉफी आपल्या घरी कोण घेऊन जाणार आहे ट्रॉफी बरोबर कोण फोटो काढणार आहे. फुल लेनचा चेंडू व्हेरिएशन पाहायला भेटला. मिस टाइम फटका पाहायला भेटतोय आणि डॉट बॉल देखील पाहायला भेटतोय आपल्याला. नक्कीच उद्या जर पाहिलं तर संपूर्ण ग्रुपवर याची चर्चा असणार आहे. हे स्टेटस पाहायला भेटणार आपल्या सर्वच खेळाडूंचं. तांबे यांची ती कॅच देखील लाजवाब होती. काय कॅच पकडली तांब्यांनी. तर मागील मॅचमध्ये देखील तांब्यांनी खूप चांगला प्रयत्न केला होता. अगदी लांबवरचं अंतर गाठलं होतं. एक्स्ट्रा कव्हरवरून ते मिड ऑफपर्यंत धावत आले होते. कॅच हातामध्ये आला देखील होता, परंतु शेवटच्या क्षणी बॉल सुटला. षटक देखील संपते मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद. आयुष्य यांची धावसंख्या झाली आहे ती 42. 42 धावा झाल्यात. चला सान्विक इलेव्हन थोडीशी घाई करायची आहे. मॅचेस लवकर लवकर स्पीडअप करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कारण संध्याकाळचं सत्र आहे. स्थानिक अनेक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटतील, त्यामुळे लवकर थोडीशी घाई करा. बॉलिंगसाठी गोलंदाजी मार्कवर येत आहेत ते. यस आर्यन येतात गोलंदाजी मार्कवर. लेदर बॉल क्रिकेट आर्यन देखील खूप चांगलं खेळतात, परंतु यावेळी टेनिस बॉलसाठी थोडंसं लेदर बॉल क्रिकेट म्हटलं तर वेगळं असतं आणि टेनिस बॉल क्रिकेट खूप वेगळं असतं. त्यावेळी टेक्निकल गोष्टी खूप असतात लेदर बॉलमध्ये आणि आर्यन गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहे त्यावेळी 4थं षटक घेऊन. समोर आहे जयद. यावेळी जयदला स्ट्राईक भेटते. अंतिम 2 षटक अंतिम 12 चेंडू पाहूया काय घडतंय. मोठा रनअप आहे. 30 यार्डच्या बाहेरून अगदी रनअप घेत आहेत आर्यन. समोर आहे जयद सारखा खेळाडू. फुललेनचा चेंडू लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला भेटतोय. कव्हरच्या डोक्याच्या वरून चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. स्वतः तांबे जात आहेत तिकडे. तांबे म्हणजे आमचे विक्रम तांबे, नाही तर तुम्हाला थोड्या वेळासाठी वाटेल की प्रवीण तांबे आलेत की काय मैदानाच्या आतमध्ये. थोडासा तुमचा गैरसमज दूर करतो. आमचे विक्रम तांबे आहेत तिथे. चांगली फिल्डिंग करतात, चांगली बॅटिंग देखील करतात. 2 धावांनी धावफलक देखील पुढे जाताना पाहायला भेटतोय. धावसंख्या झाली ती 44. म्हणजेच काय तर 44 म्हणजेच काय तर विशाल जाधव. कुठे जा विक्रोयमध्ये तुम्हाला विशाल जाधव भेटणार. पुलालेंचा खोल टप्प्याचा चेंडू यावेळी खोदून काढलाय. कव्हरच्या डोक्याच्या वरून चेंडू थांबणार नाहीये. जातोय सीमा पार, आर पार येतोय KSSL चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. 48 धावा झाल्यात धावफलकावर. KSSLच्या फायनलच्या मॅचचा थरार आपण पाहतोय. फायनलचा महाअंतिम मुकाबला. विक्रोय क्रिकेटचा आपण कार्निवल पाहताय, महोत्सव पाहताय. काय कव्हर्सला फटका खेळला जयद यांनी. अगदी खेळाडू तिकडे नव्हता. चेंडू देखील थांबला नाही आणि चौकार पाहायला भेटतोय. 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. शतक्षणात थोडासा बदल पाहायला भेटतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये
विक्रम तांबे यांना पुन्हा एकदा तैनात केलं जात आहे. श्री इव्हेंटवर ही स्पर्धा आपण लाईव्ह देखील पाहता. अनेक रील देखील आपल्याला पाहायला भेटतील. फायनलची मॅच, पुन्हा एकदा वेग, पुन्हा एकदा रिवर्स खेळायचं होतं, परंतु गती परिवर्तन देखील होतं, व्हेरिएशन देखील होतं आणि जैद देखील फसले. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला भेटतोय. ज्याच्याकडे गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे तो नक्कीच गोलंदाजी चांगली करू शकतो, समोरच्या बॅटरला उभं ठेवू शकतो आणि आर्यन यांच्याकडे ते देखील आहे. यावेळी थोडंसं व्हेरिएशन होतं, थोडंसं गती परिवर्तन पाहायला भेटलं. डॉट बॉल देखील पाहायला भेटतोय. जैद पुन्हा एकदा सज्ज. क्या बात आहे, वेग होता आणि मागील बाजूला चेंडू थांबतोय की नाही हे देखील शंका आहे. चेंडू जातोय मागील बाजूला, चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू जातोय सीमा पार. पुन्हा एकदा KSSL चौकार. यावेळी लेगबाईच्या स्वरूपातील सिंगल होता. रिवर्स खेळण्यासाठी गेले होते, पायाला लागून चेंडू मागील बाजूला मार्गस्थ झाला. 4 धावांनी धावफलक पुढे झालाय. 52 धावा झाल्या धावफलकावर. फिफ्टी 52 धावा झाल्या धावफलकावर आणि पाहूया, हा यावेळी वेग होता, परंतु यावेळी शरीराचा वेग घेऊन मागील बाजूला चेंडू गेला. 4 धावा पुन्हा एकदा पाहायला भेटला आणि शॉर्ट थर्डमॅन आणि यष्टी रक्षक यांच्याकडून चुका झाल्याने त्या चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये. जाईत पुन्हा एकदा स्ट्राईकवर सज्ज. गोलंदाजी मार्गवर आपण पाहिलं तर आर्यन. क्या बात आहे, यावेळी ब्लॉक होल मध्ये चारोखानेची दांडी गोल आणि जाईद यांना देखील मैदान सोडावं लागतंय. तिसऱ्या विकेटचं पतन. 52 या धावसंख्येवर तीसरे विकेट का पतन और जाहिद चले अपने वतन. चला बॅटर पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. यस, अब्दुल्ला येतात न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय त्यांच्या, परंतु काय बॉल टाकला होता अगदी ब्लॉक होल मध्ये आणि कोणत्या प्रकारचं उत्तर नव्हतं जैद यांच्याकडे. खेळ बिंदास आणि त्याच अंदाजामध्ये सुलतान देखील खेळले, त्याच अंदाजामध्ये आपण पाहिलं तर जहीद देखील खेळले आणि त्याच अंदाजामध्ये राहुल देखील खेळले. अगदी बिंदास खेळायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. फायनलची मॅच आहे, एक मोठा टार्गेट सेट करायचा असेल तर बिंदास खेळावं लागेल. आलेल्या सर्वच आमच्या क्रिकेट खेळाडूंचं आणि क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. KSSLचं 8वं पर्व आहे. फायनलची मॅच पाहतोय. एका बाजूला आयुष 11, एका बाजूला सान्विका 11 यांच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला भेटते. चला थोडंसं फास्ट करायचंय. 52 धावा झालेत आणि 3 गडी बाद झालेत त्या आयुष 11 यांचे. लेफ्टी बॅटर अब्दुल्ला येत आहेत. यावेळी गती परिवर्तन, लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू हवेत आणि पाहिलं तर तिथे फैजल यांच्याकडून कॅच सुटते. फैजल देखील हाताकडे पाहतायत की हाताला तेल लागलंय की काय, त्यामुळे कॅच सुटली की काय. कॅच सुटली, एक धाव नक्कीच या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी धावफलक पुढे जातोय. 54 54 धावा झाल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. चला स्पीडअप करायचंय थोडस. सुशील सोनवणे येतात गोलंदाजी मार्गवर. एक लेजंड खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अजून देखील सुशीलला पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन ते कधीही बघाल ना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन दिसतील आणि अगदी वॉर्मअप करत असतात. सुशील म्हणजे या वयामध्ये देखील मिलिंद सोमनचं उदाहरण देण्यात हरकत नाहीये या ठिकाणी. इथेच पळतात ते बस आहे, परंतु फिट आहेत. किटे अजून फिट आहेत आणि गोलंदाजी मार्गावर किटे दाखल होत आहेत. महत्वाचं षटक आहे, त्यामुळे त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. त्यांच्याकडे गेली कित्येक वर्ष ओरम क्रिकेट. सुशील देखील विक्रयलेन्स विक्रयमधून देखील खेळले आहेत आणि या सर्कलचा पूर्ण अनुभव आहे त्यांना कशी गोलंदाजी करायची आहे. त्या बॅटिंगसाठी समोर जर पाहिलं, हिमांशू यांना पाहायला भेटतं आपल्याला.
चला सुशील सर थोडीशी घाई करा. थोडंसं गती परिवर्तन, थोडंसं व्हेरिएशन पाहायला भेटला आणि वन फॉर द ओव्हरची वॉर्निंग नक्कीच इथे आलेले आहे. चांगला चेंडू पाहायला भेटला सुशील यांच्या माध्यमातून. त्यांच्याकडे देखील व्हेरिएशन आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक चांगलं टाकतात आणि पाहूया मैदानाच्या आतमध्ये सुशील म्हणजे केट्या थोडेसे शफल झाले आडव्या बॅटने. हिमांशू यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा फैजल डीप मध्ये आहेत स्क्वेअर लेगला आणि झेल पूर्ण केला जातोय. यास यावेळी चुकी करत नाहीये, परंतु हिमांशू यांची खेळी संपुष्टात येते आणि चांगला चेंडू पाहायला भेटतोय सुशील यांचा. चौथा गडी बाद होतोय. चोपन्न धावा झाल्यात. शंकर येतात, शंकर माने म्हणजेच बाळा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. शंकर देखील अंडरम क्रिकेट खूप चांगलं खेळतात, त्यामुळे अंडरमच्या क्रिकेटचा फायदा त्यांना ओव्हरम क्रिकेटसाठी नक्कीच होऊ शकतो. अनेक अंडरमचे खेळाडू अंडरम खेळून पुढे जाताना पाहायला भेटले. पप्पी पाटील असतील, आपल्याच विभागातले अमोल म्हात्रे सर असतील, असे अनेक खेळाडू होते जे अंडरम खेळूनच पुढे आलेत. त्यामुळे अंडरममुळे तुमचा हा अँटी कॉर्डिनेशन देखील तितकंच चांगलं पाहायला भेटतं आणि बाळा देखील अंडरम खूप चांगलं खेळतात. त्यामुळे शंकर म्हणजेच बाळा, परंतु केट्या यांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. शेवटचं षटक हातात आहेत, गडी बाद करून दिलाय. धाव खर्च केलेली नाहीये. व्हेरिएशन पाहायला भेटते, लेग ब्रेक पाहायला भेटते. यावेळी पॉईंटच्या डोक्याच्या वरून नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडू थांबेल की नाही शंका आहे, परंतु चेंडू थांबणार नाही. यस, बाळा आले आणि त्यांनी वेलकम केलंय सुशील यांचा चौकाराने. 58 धावा झाल्यात. थोडंसं व्हेरिएशन पाहायला भेटलं. थोडासा स्लो रन चेंडू होता, लेग ब्रेक होता, बाळांनी अचूक खेळलं, थोडेसे थांबले आणि पॉईंटच्या डोक्याच्या वरून खेळून काढलाय. चौकार नक्कीच पाहायला भेटतोय. प्रियश तिथे होते आणि चेंडूच्या मागे पळताना प्रियश यांना देखील पाहिला. यावेळी थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षण लावण्यात येते आनंद यांच्या माध्यमातून. स्पीडअप करायचं आहे, थोडंसं स्पीडअप करायचं आहे. या सान्विका इलेव्हन आपल्याला बॅटिंग देखील करायची आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा. पुन्हा एकदा सुशील सज्ज गोलंदाजी मार्कवर समोर आहे शंकर. मॅचला होते सुरुवात आणि अंतिम षटक आहे. 3 चेंडू शिल्लक. पुललेंचा चेंडू मागील बाजूला, चेंडू मार्ग होतोय शॉर्ट थर्ड मॅनला. बॅटच्या एज लागली आणि मागील बाजूला चेंडू गेला. बॅटची कडा लागून मागील बाजूला चेंडू गेला. एक धाव नक्कीच भेटेल. स्ट्राईक होते रोटेड आणि अब्दुल्ला येत आहेत स्ट्राईकवर. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला भेटते. शेवटचे 2 चेंडू आणि आपण पाहिलं तर 59 झाले. त्यात यावेळी थोडंसं साईडमध्ये चेंज पाहायला भेटतोय. एकदम राऊंड विकेट गोलंदाजी करताना सुशील समोर आहेत. अब्दुल्ला लेफ्टी बॅटर. यावेळी व्हेरिएशन आणि स्लो रन पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय. थोडासा लांब ठेवला होता फलंदाजापासून, चेंडूला टप्पा मागे ठेवला होता आणि डॉट बॉल देखील पाहायला भेटतोय सुशील यांच्या माध्यमातून. यावेळी लेग ब्रेक शफल झाले आणि शॉर्ट फाईनला हा झेल पूर्ण केला जातो अगदी एका हाताने. येतो मेरा दाये हात का खेळ असंच काहीसं सांगतायत तिथे आणि गडी बाद होतोय. संदीप आहे, स्वतः ओनर देखील आहेत. क्या बात आहे. परंतु केट्या यांचं कौतुक झालं पाहिजे. आतापर्यंत जर पाहिलं तर केट्या यांनी चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये, म्हणजे फायनलच्या मॅच मध्ये देखील. शेवटचं षटक निर्णायक षटक यामध्ये पाहिलं तर 2 गडी बाद करून दिले त्यांनी. पाच रन खर्च करून 2 गडी बाद केलेत. 59 झाला, 59 झाला आणि 60 करायचे. चला आयुष इलेव्हन फिल्डिंग लावून घ्यायचे. सान्विका इलेव्हन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. आनंद लवकर लवकर बॅटर पाठवायचे. 60 रन करायचे आहेत आपल्याला जिंकण्यासाठी. 30 चेंडू आणि 60 धावा करायचे आहेत. जर KSSL
पर्व आठवा, या 8व्या पर्वाची ट्रॉफी उचलायची असेल तर तुम्हाला या 60 धावा पूर्ण कराव्या लागतील आणि या वर्षीच्या मानाच्या ट्रॉफी बरोबर फोटो काढायला भेटेल. चर्चा असणार संपूर्ण वर्षभर कोणी जिंकले होते, तर सान्विका इलेव्हन. चर्चा असणार कोणी जिंकले होते, ऐशल. परंतु कोण जिंकणार हा प्रश्न अजून बाकी आहे. एका डावाचा खेळ संपला, एका डावाचा खेळ बाकी आहे. यस, दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सान्विका इलेव्हन यांना आता 60 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु पाहूया 60 धावा होणार की नाही. समोर देखील तितकेच चांगली टीम आहे. 59 केलं आहे इलेव्हन यांनी, परंतु गोलंदाजी अजून बाकी आहे. दुसऱ्या डावाचा खेळ अजून बाकी आहे आणि 30 चेंडूमध्ये 7 धावा करायच्या आहेत. या मैदानामध्ये अशक्य नाहीये, परंतु बॅटिंग करावी लागेल. ज्या आनंदाने मागील मॅचमध्ये म्हणजे सेमीफायनलच्या सेकंड सेमीफायनलमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता, 44 धावा तिकडे देखील केल्या होत्या, परंतु आता 44 करणार की नाही. बॅटिंगसाठी दाखल होत आहेत आनंद. स्ट्राईकवर आनंद आहे, तर नॉन स्ट्राईक एंडला राजन तिवारी. राजन तिवारी पाहायला भेटत आहेत, परंतु पाहूया या मॅचमध्ये काय पाहायला भेटेल. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं, दोनच खेळाडू 38च्या बाहेर पाहायला भेटत आहेत. आपल्याला एक खेळाडू जर पाहिलं तर थोडासा वाईडिश मिड विकेटला, एक खेळाडू पाहिलं तर थोडासा वाईडिश लॉंग ऑफच्या रिजनमध्ये पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्कवल स्वतः कॅप्टन आहेत राहुल, आणि राहुलने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर विक्रोईमध्ये जागा बनवली होती. तेच राहुल गोलंदाजीवर. यावेळी पहिला चेंडू लॉफ्ट केला आणि स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून येतोय षटकार. वेलकम केलंय, हाय हॅलो केलंय राहुल यांना, आनंदी यांनी. येतोय KSSL षटकार. यस, हॅशटॅग खेळ बिंदास. बिंदास खेळायचा आनंद, आणि यावेळी बॅटिंगची धार दाखवायची. आनंद देखील कमी नाहीये, त्यांना देखील माहिती आहे. हॅलो 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 हॅलो.
हॅलो हॅलो हॅलो. चेक चेक चेक. चेक 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 चेक. हॅलो 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 हॅलो. अरे डेकोरेटरला बोलव. हॅलो 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 हॅलो. चेक. हॅलो 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 हॅलो. चेक. यस. चार चेंडूचा खेळ झाला आणि 6 धावा झालेत. यावेळी लोड फुल टॉस होता सरळ दिशेने. समोरच्या बाजूने सुलतान आहे डीप मध्ये म्हणजे लॉंग ऑफ मध्ये. एक धाव नक्की भेटेल. यस. जरी षटकार आला असेल पहिल्या चेंडूवर त्यानंतर विकेट घेतला त्यानंतर डॉट बॉल आणि सिंगल पाहायला भेटत आहेत आपल्याला. राहुल यांचं देखील कौतुक करावं लागेल. समोर आहेत राजन आणि नॉस्ट्राक एंडला जर पाहिलं तर आर्यन बॅटर आणि पॉवर प्लेचं षटक देखील अजून ऑन आहे. फुललेचा चेंडू होता आडव्या बॅटने खेळून काढा मिडॉनला खेळाडू आहे तिकडे. रनआउट होणार का? डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. एक धाव पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. सानवी कायलेवनांचे एक गडी बाद आणि धावसंख्या झाली होती 8 धावा. पहिला षटकाचा खेळ पॉवर प्लेचं षटक जर पाहिलं तर राहुल यांनी खूप चांगला हाताला एक गडी देखील बाद केलाय आणि 8 धावा खर्च केलाय. गुड बॉलिंग राहुल. परंतु मॅच संपली आहे का? मॅच संपलेली नाहीये. 4 षटकांचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. मॅच संपलेली नाहीये. 8 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. आनंद यांना मैदान सोडावं लागलं होतं. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर एक चांगला गडी बाद केला. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. गोलंदाजी मार्कवर येतात सुलतान. आता मात्र 52 धावा अजून देखील पाहिजेत. पाहूया सुलतान गोलंदाजी मार्कवर. ज्या सुलतान यांच्या बॅट मधून चौकार षटकार पाहायला भेटले ते सुलतान यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून चेंडू थांबेल की नाहीये पाहूया. या चेंडू थांबणार नाहीये. येतोय KSSL चौकार यावेळी राजन यांच्या बॅट मधून. 12 धावा झाल्या आहेत. 48 अजून करायचे आहेत. सुलतान आलं त्यांचा वेलकम केलं राजन यांनी बाउंड्रीने. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून चौकार पाहायला भेटला. मागील इनिंग मध्ये जसे चौकार पाहायला भेटले होते सुलतान यांच्या बॅट मधून या इनिंग मध्ये देखील चौकार षटकार आले तर मॅच बनू शकते इथून देखील. तो समोर देखील गोलंदाजी चांगली होती. खुल्या टप्प्याचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू आहे तिथे जय देत आहे चपळाईने. काय रनिंग बीट पाहायला भेटते जयद यांची आणि तितकाच चांगला थ्रो देखील पाहायला भेटतोय. एकच धाव भेटणार. राजन यांनी थोडस थांबवलं आर्यन यांना. एकच धाव भेटते. एका धावेवर समाधान मानायचंय. 13 धावा झाल्यात धावफलकावर. 47 अजून देखील पाहिजेत. यावेळी सफल झाले. अगदी घुटना टेक आणि लॉफ्टेड ड्राईव्ह परंतु झेल सुटलाय फाईन लेगच्या दिशेने आर्यन यांचा. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. प्रॉपर टायमिंग झाला नाही आणि चेंडू हवेत होता. एक धाव नक्कीच भेटेल. 14 धावा झाल्यात. अब्दुल्ला देते होते आणि त्यांच्याकडून झेल सुटलाय. प्रयत्न खूप चांगला होता. मागील मॅच मध्ये तांबे यांचा देखील आपण प्रयत्न पाहिला. काय तांबे अगदी लांब वरचा अंतर गाठला. एक्स्ट्रा कव्हरचा वरून ते मिड ऑफ पर्यंत धावत आले होते. त्या मॅचच्या दिशेने 14 धावा झाल्यात. 46 अजून देखील करायचे आहेत. KSSLचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता 8वा पर्व आपण पाहता आणि फायनलची मॅच यावेळी थोडस हॅलो 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 हॅलो.
त्यावेळी डॉट बॉल पाहायला भेटला. थोडंसं स्वतःसाठी जागा बनवायची होती. इनसाइड आउट फटका खेळायचा होता राजन यांना, परंतु सुलतान यांना देखील माहिती आहे कसा चेंडू हाताळायचा आणि चांगला चेंडू हाताळला. पुढे सरसावले अगदी सरळ जमिनीलगतचा फटका होता. थोडासा डायव्हर्ट झाला होता. अगदी राहुल यांच्याकडे येताना लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही पद्धतीचा चेंडू पाहायला भेटला आणि राहुल देखील असतायत, परंतु चेंडू अडवला. एक धाव नक्कीच भेटेल. 15 धावा पाहायला भेटतात धावफलकावर. 45 धावांची आवश्यकता. अजून देखील मॅच संपलेली नाहीये. आर्यन आणि राजन यांना मोठे फटके खेळावे लागतील. फटके खेळावे लागतील, बाउंड्रीज खेळावे लागतील, चौकार मारावे लागतील, षटकार मारावे लागतील. खेल बिंदास टॅग लाईन आहे आपल्या, हॅशटॅग खेल बिंदास. KSSL ची टॅग लाईन आहे. 8वं पर्व खेळायचं आणि एकदम बिंदास खेळायचं आहे. आडव्या बॅटने यावेळी मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहे तिथे आणि झेल पूर्ण केला जातोय. आर्यनची खेळी येते संपुष्टात. अजून एका विकेटचं पतन. आर्यन चले अपने वतन. यस, चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फैजल येत आहेत आणि फैजल यांच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. आता दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर राजन आणि फैजल टागोरनगर परिसरातील खेळाडू आहेत. त्यांच्या समोर देखील सुलतान आहे, ते देखील टागोरनगर परिसरातील आहेत. धावसंख्या पाहिलं तर धावसंख्या झाली ती 15. 2 षटकांचा सामना संपलेला आहे ते मैदानाच्या आतमध्ये. दोन गडी बाद आणि 15 धावा झाल्यात. आता 3 षटकांचा सामना शिल्लक आहे. 18 चेंडूचा सामना शिल्लक आहे. पाहूया अब्दुल्ला येत आहेत गोलंदाजी मार्गवर. हॅलो, आता करायचे ते 18 चेंडूमध्ये 45 धावा करायच्या आहेत. समोर आहे तो राजन आणि नॉस्ट्राईक एंडला फैजल. फैजल यांच्याकडे देखील क्षमता आहे. फैजल यांनी देखील आपले एक वेगळा ओळख निर्माण केली आहे. टागोरनगरमधून खेळायला सुरुवात केली होती. विक्रोळी कन्नवार नगर आणि त्यानंतर विक्रोळीच्या बाहेर कांदारी किंग संघामधून देखील क्रिकेट खेळलेले आहेत फैजल. तेच फैजल मैदानाच्या आतमध्ये नॉस्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्कवर अब्दुल्ला दाखल होते आयशुलेन तर्फे आणि समोर आहेत ते राजन तिवारी. आता तिवारी सर्वांवर भारी पडणार का हे देखील पाहायचं आम्हाला. यस, यावेळी मोठा फटका. अगदी पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून यावेळी षटकार पाहायला भेटतो. येतोय KSSL षटकार. एकवीस धावा झाल्या धावफलकावर. समीकरण थोडंसं सोपं केलंय. 21 ऑन स्कोर कार्ड. 39 अजून देखील पाहिजे. 39 अजून देखील पाहिजेत. जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागेल. राजन तिवारी यांना मोठे फटके खेळावे लागेल. काय फटका खेळलाय. यावेळी अब्दुल्ला यांचं स्वागत केलं षटकाराने. राहुल काहीसे समजवत आहेत. फुलरलेनचा चेंडू होता, शफल झाले आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून आज षटकार पाहायला भेटला. बिंदास खेळायचा आहे. हॅशटॅग खेल बिंदास. बिंदास खेळायचा आणि आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे, परंतु त्यासाठी बॅटिंग करावी लागेल बिंदास. एका बाजूला ग्रीन जर्सी, एका बाजूला ब्लू जर्सी. सर, मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर इंडिया पाकिस्तान मॅच चालू आहे की काय असं वाटतंय आम्हाला. पाहूया काय आहे. अखूट टप्प्याचा चेंडू शफल जागेल. मागील बाजूला चेंडू जातोय. चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा चौकार पाहायला भेटतोय. यावेळी येतोय KSSL चौकार. पुन्हा एकदा राजन तिवारी यांच्या बॅट मधून 25 धावा झाल्यात. 35 अजून देखील पाहिजे. यस, 25. यस, सिद्धार्थ. सिद्धार्थ म्हणजे स्टेन. थोडंसं सेकंड इनिंग आहे सिद्धार्थच्या आयुष्यातील, म्हणजे बॅट लागली नाही आज.
परत चालू मॅचच्या दिशेने एक षटकार एक चौकार. पुन्हा एकदा ते चित्र यावेळी लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये हा पाहायला भेटतोय षटकार. KSSL षटकार. यस क्या बात आहे. राजन यांची बॅट बोलायला लागली एवढी मैदानाच्या आतमध्ये हा देखील षटकार पाहायला भेटतोय. यस 31 धावा झाल्यात धावफलकावर. 60 धावांचा पाठलाग करताना 31 धावा झाल्यात आणि 29 अजून देखील पाहिजेत. राजन यांना बॅटिंग करावी लागेल. 2 षटकार पाहायला भेटले, 1 चौकार पाहायला भेटला. पुललेंचा चेंडू यावेळी आडव्या बॅटने डीप मध्ये मिड विकेटला खेळाडू आहे तेथे. एक धाव पूर्ण, दुसऱ्यासाठी कॉल होणार. थ्रो येतोय. यस दुसरी धाव देखील पूर्ण. यावेळी डायरेक्ट हिट बचावले. 33 धावा झाल्यात. मॅचचं समीकरण सोपं केलंय. 27 धावा अजून देखील पाहिजेत. मॅच संपलेली नाहीये. तसं नक्कीच 33 धावा झाल्या, 27 पाहिजेत. राजन बॅटिंग करतायत. राजनच्या बॅट मधून धावा येत आहेत. KSSLचा हा थरार आपण पाहतोय. यावेळी फुलटॉस वर टोल वसूल आणि थोडासा मिस टाइम स्ट्रोक होता, परंतु 2 धावा नक्कीच भेटणार. जर पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटला झेल पूर्ण झाला असता. आता असं आता ते हॅलो हॅलो हॅलो. फायनलची मजा नाहीत ना. यस पुन्हा एकदा शफल होऊन घ्या. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. षटक संपलंय. 35 झाले. 12 मध्ये 25. बारा 25 करायचे. यस आता 12 मध्ये 25 करायचे. मॅच संपलेली नाहीये. मॅच सोपी केली आहे, परंतु राजन यांनी बॅटिंग केली आहे. समोर फैजल यांना देखील बॅटिंग करावी लागेल. जे फैजल यांनी धावा खर्च केल्या होत्या त्या फैजल यांना बॅटिंग करून आपल्या संघाला विजय मिळवून द्यावा लागेल. पाहूया गोलंदाजी मार्कवर राहुल येत आहेत, स्वतः कॅप्टन. 12 मध्ये 25 करायचे. समीकरण डबलचं आहे, परंतु षटकार चौकार आले तर मॅच क्लोज येऊ शकते. मॅच सोपी होऊ शकते. तसं आता 12 मध्ये 25 मॅच. क्या बात आहे. यावेळी कोलर टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉक होल मध्ये टाकला होता. उत्तर नव्हतं फैजल यांच्याकडे.
माझ्या मते बॅटची इनसाइड एज लागली होती. सनी एक रन नक्कीच भेटतोय. तसं 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 39 झालेत आणि राजन काय करतात पाहूया. अगदी कव्हरच्या दिशेने केलेला फटका, चेंडू थांबणार की नाही या पाहूया. तिथे खेळाडू आहे डीप मध्ये. पाहता पाहता 2 धावा सूरज तिथे आहेत आणि चांगला थ्रो पाहायला भेटतोय आपल्याला. 41 झाले धावफलकावर, मॅच संपलेली नाहीये आणि आता 9 मध्ये 19. तसा 2 षटकार जर आले तर मॅच फिरू शकते इथून, परंतु समोर देखील राहुल आहे. राहुलला देखील माहिती आहे कशा पद्धतीचे चेंडू हाताळायचे आहेत. त्यांना देखील माहिती आहे, गेले कित्येक वर्षाचे गोलंदाजीचा अनुभव त्यांच्याकडे आहे. यावेळी रिव्हर्सचा फटका, यावेळी चौकार पाहायला भेटतोय आणि धावसंख्या पाहिली तर 45 झाले. हॅलो. तसा धन्यवाद. आता 7 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे, परंतु महत्वाचा गडी बाद झाला तो म्हणजे राजन तिवारी. आणि एक चांगला झेल तिथे जयदने पूर्ण केला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. फटका तर चांगला होता, परंतु त्याला लांबी थोडीशी कमी भेटली आणि जयदने पूर्ण केलेला तो कॅच अजून एका विकेटचा पदाने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दिलीप आहेत मैदानाच्या आतमध्ये. दिलीप आणि फैजली जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कर राहुल. शेवटचा चेंडू 7 बॉल 15. त्यावेळी सफल होऊन घेण्याचा प्रयत्न आणि जर पाहिला तर रिव्ह्यू घेतला जातोय. वाईट साडी
यास थर्ड अंपायर आमचे थोडेशा इनॅक्शनमध्ये पाहायला भेटेल. हा वाईट आहे की नाही, का हा चेंडू स्टंपच्या वरून गेला. हा महत्त्वाचा चेंडू असणार आहे कारण 15 धावांची आवश्यकता अजून देखील. यास बॉल असणार आहे. षटक संपलंय आणि डॉट बॉल पाहायला भेटतोय. आता 6 चेंडू आणि 15 धावा. मॅच संपलेली नाहीये. इथून देखील मॅच बनू शकते, परंतु 2 षटकार मारावे लागतील तुम्हाला. 2 षटकार, 1 षटकार, 1 चौकार, त्यानंतर आलेल्या डबल्स तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकतात. परंतु इथून मॅचला बनवावं लागेल तुम्हाला. बॅटिंग करावी लागेल. तर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत गोलंदाज. जस्ट राकेश येत आहेत गोलंदाजी मार्गावर. राकेश अंडरम क्रिकेट खूप चांगलं केलेत, परंतु यावेळी या ओरम क्रिकेटसाठी दाखल झालेत. हे देखील टागोरनगर परिसरातून बिलॉंग करतात, परंतु आता जर पाहिलं तर टागोरनगर परिसरातील बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावर देखील टागोरनगरचा खेळाडू आहे. परंतु समोर जर फैजलनी बॅटिंग केली तर मॅच इथून देखील बनू शकते. मॅच संपलेली नाहीये. आपण पाहत राहा. कन्नवार सुपर सिक्सर लीगचा हा थरार 8वं पर्व, KSSLचा 8वं पर्व, सीझन 8 आणि फायनलची मॅच आणि फायनलच्या मॅचचं फायनलचा अंतिम षटक. अंतिम 6 चेंडू आणि 15 धावा. 15 धावा आणि 6 चेंडू. मॅच कोणाच्या बाजूने जाणार? आयुष 11 की सान्विका 11? या दोन्ही संघामध्ये ही लढत 6 मध्ये 15. मॅच संपलेली नाहीये. चला मॅच सुरू करायची आहे. चला फायनलची मॅच आहे. फायनलच्या मॅचचा अंतिम षटक, अंतिम 6 चेंडू, अंतिम 6 चेंडूवर पाहिजे असलेल्या 15 धावा. समोर आहे संघ सान्विका 11. गोलंदाजी मार्कर जर गोलंदाज दाखल झालाय राकेश, तर आयुष 11 आणि सान्विका 11. यावेळी या ट्रॉफीचा मानकरी कोण ठरणार? 8वं पर्व आपल्या नावावर कोण करणार? पहिला चेंडू खोलो टप्प्याचा. यावेळी मिस टाइम स्ट्रोक. मागील बाजूला चेंडू जातोय. इथे काय पाहायला भेटतंय? दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदान सोडावं लागतंय ते दिलीप यांना. विकेटचं पतन होतं या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली जाते. 46 धावा झाल्या आहेत. मॅच संपलेली नाहीये. आता 5 चेंडू आणि 14 धावा. न्यू बॅटर पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्या संजय खारवा. तर संजय आणि फैजल. फैजल यांना बॅटिंग करावी लागेल. स्ट्रोक येत नाहीयेत. फैजल काहीशे नाराज. परंतु इथून 5 चेंडू, इथून 2 षटकार जरी आले तरी फैजल या मॅचचे हिरो ठरू शकतात. मॅच संपलेली नाहीये. आता 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. KSSLचा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. बॅटर संजय दाखल होत आहेत. उंच फैजल यावेळी स्ट्राईकवर. परंतु फैजल यांच्या बॅटमधून धावा याव्या लागतील, धाव्या कराव्या लागतील. धावांसाठी धावाधाव करावी लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू काउ कॉर्नर रिजन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. येतोय KSSL चौकार. आता 4 मध्ये 10. मॅच संपलेली नाही. बाउंड्री पाहायला भेटली आपल्याला. फैजल यांच्या बॅटमधून आखूड टप्प्याचा चेंडू होता. त्यावर आडव्या बॅटने समाचार घेतलाय तो राकेश यांचा. चौकार पाहायला भेटला. मॅच संपलेली नाही. 50 धावा पूर्ण. आता 4 चेंडूमध्ये 10 धावा कराव्या लागतील. इथून देखील चौकार मारावे लागतील. इथून देखील षटकार मारावे लागतील. एक षटकाराने मॅचचं पारडं बदलू शकतं. संधी आहे फैजल यांच्याकडे. संधी आहे गोलंदाजीच्या माध्यमातून राकेश यांच्याकडे देखील. दोघांना हिरो बनायचं आहे, तर दोघांकडे संधी आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळी कमबॅक करणं जाणतात राकेश. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता, थोडासा खाली राहिला होता. आजच्या स्वरूपातील सिंगल पाहायला भेटतोय. 51 धावा झाल्या आहेत. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. कॅरेबियन लीग 2025 मध्ये एक बॉल 22 धावा झाल्या होत्या. परंतु इथे 3 मध्ये 9 तुम्हाला करावे लागतील.
3 मध्ये 9. मॅच संपलेली नाहीये. संजय यांच्याकडे स्ट्राईक येते आणि संजय करवा यांना बॅटिंग करावी लागेल. संजय यांच्याकडे देखील कित्येक वर्षाचा अनुभव आहे. मोठे फटके संजय देखील खूप चांगले खेळतात. परंतु समोर राकेश. मॅच थांबलेले सर्व जे मॅच बघतायत सर्वच क्रिकेट रसिकांचं स्वागत असेल. 3 मध्ये 9 इथे रनअप चुकलाय. राकेश यांचा रनअप चुकलाय. 3 चेंडू 9 धावा, 9 धावा आणि 3 चेंडू. KSSL चा थरार आपण पाहताय. 8वं पर्व पाहताय. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा महासंग्राम पाहताय. क्रिकेटचा महोत्सव पाहताय. हॅशटॅग खेल बिंदास. पण तो बिंदास खेळावा लागेल. विजय मिळवून द्यावा लागेल. राकेश कारवा स्ट्राईकवर. समोर आहे राकेश. माफ करा संजय. यावेळी संजय यांच्या बॅटमधून लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू हवेत. कॅच पूर्ण होणार का? राहुल आहेत खाली. यस, कॅच पूर्ण. संजय यांची खेळी संपुष्टात येते. राकेश यांना यश लाभतंय. मोठा फटका खेळण्यासाठी गेले तर होते परंतु चेंडू हवेत राहिला होता. लांबी थोडीशी कमी भेटली आणि राहुल यांनी झेल पूर्ण केला. यस, आता 2 मध्ये 9. प्रसन्न पाटील येत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि पाटील याच मैदानामध्ये सातत्याने प्रॅक्टिस करतात. परंतु प्रसन्न करतील का आपल्या टीमला हे देखील पाहायचं आहे. 2 मध्ये 9 करायचे आहेत. मॅच संपलेली नाही आहे. इथून देखील मॅच बनू शकते. समोर जर पाहिलं तर राकेश देखील चांगली गोलंदाजी करतायत. राकेश यांच्या हातामध्ये चेंडू आहे. यांच्या हातामध्ये आपल्या विजयाचं भविष्य आहे. राकेश गोलंदाजी कशी करतात पाहायचं आहे. समोर आहे प्रसन्न पाटील. पाटील यांना प्रसन्न करावं लागेल आपल्या टीमला. समोर असलेल्या सर्वच आमच्या क्रिकेट रसिकांना आता 2 मध्ये 9 करावे लागतील. KSSL चा थरार मैदानाच्या आतमध्ये 6 वाजून गेले तरी देखील ही गर्दी पाहू शकता. फायनलची मॅच. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चांगला चेंडू हाताला. 1 धाव भेटणार. आता 1 मध्ये 8 करायचे आहेत. जस आता 1 मध्ये 8 करायचे. राकेश गोलंदाजी मार्कवर. समोर आहे फैजल. एक चेंडू जर चांगला टाकला तर इकडे मॅच जिंकू शकतात. एक्स्ट्रा झाले तर राकेश यांच्यावरचं प्रेशर म्हणायला हरकत नाहीये. फायनलच्या मॅचचं प्रेशर आहे. KSSL चं प्रेशर आहे. क्या बात आहे. चांगला चेंडू हाताला. आयुष्यलेवन यांनी सामना जिंकला आणि विजय संघाचं अभिनंदन. विजय संघाचं अभिनंदन. सेलिब्रेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्लेड. द हार्ड लक टीम. सान्विका 11. आपले देखील प्रयत्न चांगले होते. हार्ड लक आणि बॅड लक. सान्विका 11 तर कॉंग्रॅच्युलेशन टीम आयुष 11.